नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत की आता कमळीचं लग्न ठरल्यामुळे सरू खूप खुश असते. आबाला म्हणते की आबा, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, ते अगदी खरं आहे. आणि गेल्या एका महिन्यातच आता कमळी लग्न होऊन जाणार आहे आणि माणसंसुद्धा खूप चांगली आहेत बरं का. कमळी आबा शांतपणाने सरूचे बोलणे ऐकू लागतात आणि पटकन आता कमळी शेजारी बसत सरू म्हणते की कमळी, आज मी खूप खुशी आहे बरं का. सांग बरं, तुला मी आज पुरणपोळी बनवू की मटण बनवू, सांग तू. आता आबा म्हणतात, एक काम कर सरू, मला वाटतं ना तू आता महाराजा थाळीच बनव, नाहीतरी आपल्याला हे गाव सोडूनच जायचंय ना. आता सरू ही आबाकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघते आणि त्यानंतर आता कमळी म्हणते की आबा काय झालं. तेव्हा कमळीकडे बघत आता आबा म्हणतात की म्हणजे त्या नवरा मुलाकडच्यांनी तुला सांगितलं नाही का कमळी, आणि त्या नवऱ्याकडच्या मुलांनी हुंड्यामध्ये आपलं रान मागितलंय. ते ऐकताच आता सरू म्हणते की मग काय झालं आबा. सरू म्हणते की आपली एकुलती एक पोर आहे, आपलं जे आहे तेच आता तिचं आहे ना. आणि इकडे आता तेवढ्यात आता कमळीला आवाज देत बाहेर ऋषी आलेला असतो आणि कमळी तो आवाज ऐकून म्हणते की एवढ्या रात्री कोण आलंय. कमळी आता बाहेर जाते. ऋषी कमळीसमोर येतो आणि म्हणतो की कमळी, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचंच बोलायचंय. रागाने कमळी ऋषीकडे बघते आणि म्हणते की तुला एकदा सांगून कळत नाही का रे, मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही आहे. कमळी म्हणते की मग कशाला रे माझ्या आयुष्यामध्ये लुडबुड करतोयस. ऋषी म्हणतो की तुझ्या आयुष्यामध्ये लुडबुड करत नाही आहे, तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, म्हणूनच मी तुला सांगतो त्या मुलाशी अजिबात तू लग्न करू नकोस कमळी, ती माणसे चांगली नाही आहेत. आणि कमळी रागाने ऋषीकडे बघत तिथून जाऊ लागते. ऋषी म्हणतो की अगं, हे लग्न वगैरे सगळं काही प्लान आहे, तुझ्या आयुष्याची वाट लागन कमळी, तुला कळतंय का. तर पुन्हा कमळी मागे बोट करत ऋषीला म्हणते की माझ्या आयुष्याची वाट लागू दे, नाही तर काही पण मी आता निर्णय घेतलाय. आणि आता बोट करत कमळी म्हणते बाबा, माझा निर्णय ठरला बरं का. पुन्हा आता ऋषी माघारी फिरत कमळीला म्हणतो की नाविलाज की स्वतःचा स्वाभिमान, तूच ठरव आता तुला काय करायचं ते. आणि ऋषी निघून जातो. आणि इकडे आता अनिका ही आता कामिनीसोबत गप्पा मारत मारत बाहेर येते. आता अनिका म्हणते की ती गावंढळ मुलगी, मला कळत नाही हा ऋषी तिच्या पाठीमागे का फिरतोय आणि काय आहे असं तिच्यात. बरं जाऊ दे, आता ना त्या मुलीचा साखरपेढा होणार आहे. हसतच आता कामिनी म्हणते की साखरपेढा नाही ग, साखरपुडा, आणि लवकरच ती जाणार आहे. कामिनी म्हणते की तिची आई फिरती गावात आनंदाने उड्या मारत माझ्या लेकीचं लग्न ठरलंय आणि ती परदेशात जाणार आहे म्हणून. कामिनी म्हणते की तिला काय माहिती, मी तिचं मुलीचं लग्न अशा माणसाशी ठरवलंय ज्याचं अगोदर लग्न झालंय. आणि त्या कमळीला ना, तिच्या मुलीला ती नोकर म्हणून तो घेऊन जातोय. ते ऐकताच आता इकडे अनिकाला आनंद होतो. अनिका म्हणते काय, तर लगेचच कामिनी म्हणते हो. आणि आता इकडे रागिनी म्हणते की मी सुद्धा ना मुंबईला गेल्यानंतर ऋषीच्या आईसोबत बोलेल आणि आपल्या अनिकासाठी तयार करेल. अनिका खुश होती. आणि त्यानंतर आता कामिनी म्हणते मी सुद्धा बोलेलच ग, आणि सगळेजण खुश होतात. तर तेवढ्यात राजन तिथे येतो आणि म्हणतो की अरे वा, आज तर सगळेजण फारच खुश होतात, कारण काय आहे. आणि तेवढ्यात अनिका म्हणते की डॅड. आणि तेवढ्यात कामिनी आता अनिकाला डोळा मारते आणि गप्प बसावयास सांगते. इकडे आता सरूने कमळीच्या लग्नाची घरामध्ये जोरदार तयारी सुरू केलेली असते आणि कमळीसाठी बांगड्या वगैरे सगळं काही बनवून आणलेलं असतं. आणि सरू आता खूप आनंदाने खुशीत असते. इकडे मात्र आबाच्या डोक्यात आता घुसमटच चाललेली असते. इकडे आता कामिनीचा असिस्टंट आता कामिनीकडे येतो आणि म्हणतो की साखरपुड्याच्या आधी त्या मालकीची, त्या आईची जमीन आहे ना, ती आपल्या नावावरती होईल आणि एकदा का ती तुमच्या नावावर झाली की मग मला तिथे रिसॉर्ट सुरू करता येईल. तो माणूस म्हणतो हे सगळं बघायला मी आहे, फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर असू द्या, येऊ मी, असे म्हणत तो माणूस तिथून निघून जातो. आणि आता कामिनी सगट आता अनिका आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी गाडीमध्ये फिरायला जाऊ लागतात. इकडे आबाला आता दम धरवत नसतो. आबा आता त्याच्या वावरामध्ये शेतीत येतात. त्या शेतीतील माती आपल्या हातात घेत आबा म्हणतात की तू माझ्यापासून दूर जाण्यापेक्षा माझा अगोदर जीव गेलेला बरा. आणि तेवढ्यात आता आबाला चक्कर येऊ लागते. तर ऋषी तिथे येत आबाला धरतो आणि म्हणतो की आबा, तुम्ही ठीक तर आहात ना, का डॉक्टरांकडे जायचंय. आबा म्हणतात नाही रे, हे शेतच माझं डॉक्टर आहे. आणि लगेच आबा ऋषीकडे बघतात आणि म्हणतात की
अरे तुला कुठेतरी बघितलंय रे पोरा, मी बोल काय काम आहे. खाली बसतच ऋषी म्हणतो की आबा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही ना कमळीचं हे जे लग्न ठरवलंय ते ताबडतोब थांबवा, कारण कमळीचं आयुष्य यामुळे उद्ध्वस्त होणार आहे. हा सगळा प्लान आहे. ते ऐकताच आबा म्हणतात काय बोलतोयस तू. आणि ऋषी आता घडलेली हकीकत सांगत म्हणतो की हे बघा, कमळीला शिक्षणासाठी मुंबईला जायचंय. यासाठी मी बंट्या दोघेही आम्ही त्या मुलाच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं. आणि ऋषी म्हणतो की कमळीला जर मी सांगितलं तेव्हा कमळी तर माझ्यावरच चिडली आणि कांबळीला हे सगळं काय चालू आहे हे माहिती नाही आहे अजून. ऋषी म्हणतो की त्या मुलाचं अजून एक हे दुसरं लग्न आहे आणि ऑलरेडी त्याची पहिली बायको आहे आणि हे सगळं तुमची जमीन मिळवण्यासाठी चाललंय आबा. आणि हुंड्याच्या बदल्यात तुमची जमीन घेऊन त्या तुमच्या जमिनीमध्ये त्यांना रिसॉर्ट बांधायचंय आणि कमळीच्या आयुष्याची ते वाट लावणार आहेत. कमळीशी त्यांना काहीच घेणं देणं नसल्याचे ऋषी सांगतो. आणि आबा म्हणतात की गेले काही दिवसापासून मी बघतोय अशी नाही तशी तू एका मुलीची मदत करतोय का बाबा पण. आणि ऋषी उठून उभा राहत म्हणतो की कारण ही सगळ्यामध्ये आहे तिची हुशारी. खूप मेहनती मुलगी आहे आणि खूप कमी लोकांमध्ये असे गुण असतात आबा. आणि त्यानंतर आता ऋषी त्याचा मोबाईल नंबर आबाकडे लिहून देतो आणि म्हणतो की तुम्हाला कसली जरी मदत लागली ना तरी मला फोन करा. आणि आता ऋषी निघून जाताच आता आबा म्हणतात की आई तुळजाई, आमच्या मदतीसाठीच तू या पोराला पाठवलंय, आता मला काहीच काळजी नाही. आबा म्हणतात काही बी करून आता मला कमळीचं लग्न मोडायलाच हवं. आणि इकडे आता संध्याकाळी आबा कमळीची पेटी घेऊन येतात आणि कमळीला बोलावतात. बाहेर कमळी आबासमोर येताच आता कमळीच्या पेटीतून तिचे ते कबड्डीचे मेडल्स, तिचे ते शाळेचे सर्टिफिकेट, तिचे ते रिझल्ट, ते सगळं काही बाहेर काढतात आणि म्हणतात की कमळी हे सगळं आता तू पेटून दे. आणि आबा आता कमळीकडे बघतात आणि म्हणतात की बघतेस काय, दे ना पेटून. कमळी म्हणते अहो काय बोलतायस आबा. आबा म्हणतात की अहो हळूच बोला, आतमध्ये सरू झोपली आहे कमळी. कमळी म्हणते की आबा मला कळतंय पण आईशिवाय दुसरं काय महत्त्वाचं आहे मला. आता आबा कमळीला समजावतात. आबा म्हणतात की अगं तू तुझ्या आईबद्दल बोलते आणि मी तुझ्या भविष्याबद्दल बोलतो, समजून घे तू कमळी. आणि आबा म्हणतात हे बघ मी ना तुझ्या आईला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो, कारण मी तिचा बाप आहे आणि तुझ्यापेक्षा तिची काळजी मी जास्त घेऊ शकतो आणि मी तुला शिकायला सुद्धा मदत करू शकतो तुझी तसली तयारी असेल तर. आणि लगेच आता आबा म्हणतात की तुला जर शिकायचं असेल तर गप गुमान घर सोडून मुंबईला निघून जा आणि तू तुझ्या आईची काही काळजी करू नकोस आणि तू आमच्यासारखं करू नकोस. वाटलं तर मी तुझ्या आईला समजून सांगेन. आणि आबा म्हणतात की फक्त एवढी वेळ निघून जाऊ दे, मग सगळं काही ठीक होईल कमळी. आणि आता कमळी म्हणते की नाही कमळी जाऊ लागते. पण तेवढ्यात आता आबा म्हणतात की मग कमळे तू फक्त तोंडाच्या वाफाच काढत होतीस का, मी शिकणार आणि आता हे सर्टिफिकेट मला जाळूनच टाकावे लागतील. पटकन आबा काडीपिटी घेऊन ते सर्टिफिकेट जाळायला निघतात. कमळी आबांना थांबवते. आबा म्हणतात हे बघ कमळी मी तुला सबूत देतो, तू मुंबईला जाऊन शिक्षण घे आणि मी तुझ्या आईची इकडे काळजी घेईल. पटकन आता आबा कमळीचा हात आपल्या डोक्यावर ठेवतात आणि कमळीने आता आबाला शब्द दिलेला असतो. आणि त्यानंतर आता आबांनी आपल्याला लहानपणी कशी शिवाजी महाराजांची मूर्ती आणून दिली होती आणि शिवाजी महाराजांनी जसं देशाचं रक्षण केलं ना तेव्हा त्यांना मानाचा मुजरा करायचा असतो आणि ते आता आबांनी कसं कमळीच्या मनावर रुजवलं हे आता कमळीला आठवतं. आणि ती शिवाजी महाराजांची मूर्ती कमळी आता आपल्या पेटीत घालते. कमळी आता मुंबईला जाण्यासाठी सगळं आवरू लागते आणि कमळीने आता शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केलेला असतो आणि शिक्षणासाठी आता कमळी निघालेली असते मुंबईला. आणि आता सरू ही झोपेतच असताना कमळी तिची कपड्यांची बॅग आणि ते सगळे सर्टिफिकेट पुस्तकं भरून आता कमळी येते ती सरू समोर. झोपलेल्या सरूला आता शेवटचं कमळीने बघितलेलं असतं. आता कमळी ही कोल्हापूर मुंबई या गाडीने स्टँडवरती जाऊन आता मुंबईला निघालेली असते आणि कमळी निघून गेल्याच्या आता दुसऱ्या दिवशी सरूला कळताच आता मोठा धक्का बसलेला असतो. कमळी घर सोडून गेल्याची बातमी आता वाऱ्याने इकडे कामिनीच्या कानापर्यंत पोहोचते आणि लगेच तिचा असिस्टंट म्हणतो की कमळी पळून गेली आणि आता कसलं शेत आणि कसला हुंडा. आणि ते ऐकताच आता कामिनीला धक्का बसतो आणि केसावरती हात फिरत कामिनी म्हणते की कामिनीचा डाव, पण आता कामिनीच्याच बसला वर्मावरती घाव. आणि ऋषीने आता कामिनीच्या वर्मावरती घाव घातलेला असतो आणि आता कमळीला मुंबईला शिक्षणासाठी पाठवून ऋषीच्या एकाच कानमंत्राने आबाराई केलेली असती ती कमाल. आणि आता लग्न मोडून ऋषीने कमळीला मुंबईला पाठवून आता इकडे
कामिनी ही कमळीचा पाठलाग करत पुन्हा कशी मुंबईपर्यंत येते, पण ऋषी आता कमळीला कसे वाचवतो आणि कमळीला कसे आता शिक्षणासाठी मुंबईला पाठवून कमळीला कसे बॅरिस्टर बनवतो हे बघण्यासाठी आणि कमळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.